शेतकऱ्यांच्या मताचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याचं टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। तर मागच्या 10 वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या 10 वर्षात सोलापूर ओस पडला असल्याचं टीका यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केले। आमदार प्रणिती शिंदे यांनी आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी फुलचिंचोळी, मगरवाडी, तारापूर, खरसोळी, पोहरगाव, विठे, आंबेचिंचोळी, शंकरगाव या गावचा दौरा केला। यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी 10 वर्षात भाजपने शेतकऱ्याची फसवणूक केली असल्याचं टीका केले। महागाईने जनता त्रस्त झाली आहे। 400 रुपयाचा गॅस 1200 रुपयाला झाला। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळे माझा उद्देश मत मागणे हा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गाव भेट दौरा असून नागरिकातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं मत महायुतीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले। भाजपा अडचणीत असताना कधीही धावून आलं नाही, परंतु आता मते मागण्यासाठी फिरत आहेत। परंतु जनता भाजपवर चांगलीच वैतागली आहे। 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून त्यांचे उमेदवार निवडून दिले, परंतु आता त्यांचीच क्रेज संपली आहे। त्यामुळे भाजपचा पराभव हा निश्चित असल्याचं सांगत मागील 10 वर्षात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन्हीही निष्क्रिय खासदार दिले। आताची लोकसभा निवडणूक ही पुढाऱ्याची नसून पुढारी विरुद्ध जनता अशीच आहे। हे भाषणात मोठे बोलतात, हायवे केले, मोठे मोठे रस्ते केले, परंतु तुम्ही ग्रामीण भागात आल्यानंतर तुम्हाला आता तरी रस्ते चांगले आहेत का, असा संतप्त सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी केले। यावेळी त्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी केली व ही निवडणूक माझी नसून जनतेची निवडणूक असल्याचं सांगत खूप फुलचिंचोळी हे क्रांतिकारी गाव आहे। या गावातून व पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावातून शिंदे साहेबांना चांगले मताधिक्य मिळाले होते। यावर्षीही चांगले मताधिक्य द्या असे आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केले। आताचे सरकार प्रश्नाचे जाण नसणारा सरकार आहे। आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये घराघरामध्ये भांडणे लावण्याचे काम हे सरकार करत आहे। मागील 10 वर्षापासून या सरकारने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केलं आहे। गेल्या 10 वर्षात निवडून आलेले भाजप खासदार शेतकऱ्यांच्या अडचणीवर बोलायला तयार नाहीत। सध्या शेतकऱ्याकडे पाणी आहे मात्र वीज नाही। फक्त कागदावरती 6 तास 8 तास वीज आहे, प्रत्यक्षात मात्र वीज नाही। त्यामुळे आता लोकसभेला आपल्याला प्रणिती शिंदे यांना निवडून द्यायचे आहे, तरी आपापसातील वाद मिटवून त्यांना कसे मताधिक्य देता येईल याकडे लक्ष द्या। सर्व गट तट विसरून काम करा असे आवाहन यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भगीरथ भालके यांनी केले। यावेळी भगीरथ भालके, प्रणिता भालके, प्रकाश पाटील, अमर सूर्यवंशी, सुनांजय पवार, संदीप पाटील, संदीप शिंदे, गणेश माने, महेश अधटराव, सतीश शिंदे, राहुल पाटील, मिलिंद मोलाने, नितीन शिंदे, अनिल माने, कल्याणराव बाप्पा पाटील, राहुल पाटील, किशोर जाधव, संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।